घड्याळात 11चे टोले पडले. नरेश शेठच्या अंगातून भीतीची एक लहर गेली. घड्याळाचे टोले त्याला मृत्यूच्या घंटेसारखे वाटू लागले. नेहमी तोऱ्यात फिरणारा हा पहिलवान गडी आज अंग चोरून बसला होता. बारीकसा आवाज पण आज त्याच्या जीवाचा थरकाप उडवत होता. कशाला न घाबरणारा नरुशेठ आज घाबरून तिळतिळ मरत होता. हा नरुशेठ नेहमीचा नरुशेठ नव्हता. ज्यांनी त्याला आधी पाहिलंय त्यांना तर हा ओळखून पण येणार नाही. नरुशेठ नरेश माणिकराव देशमाने, गावचे सरपंच माणिकराव देशमानेंचा एकुलता एक सुपुत्र. माणिकराव गावचे सरपंच, वडिलोपार्जित सावकारी पण करत. गावच्या जवळजवळ सर्व जमिनी यांच्याकडे गहाण पडलेल्या, त्यामुळे यांचा तोरा गावच्या राजासारखा. त्यांचा एकुलता एक सुपुत्र नरुशेठ, त्याचा रुबाब एखाद्या राजकुमारासारखा. लहानपणापासून पहिलवानकी करून कमावलेलं ते पिळदार शरीर, छाती पुढे करून संपूर्ण गावात डौलदारपणे चाले. कुस्तीत इतका माहीर की आजपर्यंत एकही कुस्ती हरलेलं आठवत नाही. त्यामुळे नरुशेठला नजर वर करून बोलायची कोणाची हिंमत होत नसे. पैसा आणि सत्ता याची कुर्मी त्याच्या चेहऱ्यावर कायमच दिसे. वडिलांनी दिलेल्या जीपमधून 5-6 पैलवान मित्रांना घेऊन गावभर भटकणे, उधारीचे पैसे वसूल करणे, वडिलांच्या विरोधकांशी मारामाऱ्या करणे, दारू पिणे, शिकार करणे, हे त्याचे उद्योग कायमच चालत. जेव्हा याचे दारू आणि तमाशा प्रेम वाढू लागले तसे माणिकरावांनी याचं लग्न करायचं ठरवलं. त्याचं पाऊल चुकीचं पडू नये आणि याचं पिणं व तमाशाला जाणं कमी व्हावं, त्यामुळे गावातली इज्जत कमी होऊ नये यासाठी लग्नाचा खटाटोप. धूमधडाक्यात लग्न झालं. झाडून सगळ्यांना निमंत्रणं गेली. 8 दिवस जेवणाच्या पंक्ती उठल्या. नवी सून घरात आली. तिच्यामुळे पिणं तर कमी झालं नाही, पण तमाशाचं वेड काही महिन्यांसाठी कमी झालं. शिकारही सुटली. ही नव्याची नवलाई 6 महिने टिकली आणि ही गुलाबी लाट हळूहळू ओसरू लागली. एक दिवस शंकर नरुशेठचा घरगडी खबर घेऊन आला. ते ऐकून नरुशेठच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. गावाजवळच्या जंगलात वाघ आला होता. किती दिवसापासून त्याची वाघाची शिकार करण्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. त्यानं मिशीला पीळ देत आदेश दिला, शंकर, शिकारीची तयारी करा. आमची बंदूक साफ करून ठेवा. बाईसाहेबांना सांगा आमचे कपडे तयार ठेवा म्हणून. चला, जीप तयार करा. आमच्या मित्रांना निरोप द्या. आणि हो, त्या हाकाटीवाल्या माणसांना पण वाड्यावर बोलावून घ्या. तयारी पूर्ण झाली आणि आपल्या मित्रमंडळींना घेऊन स्वारी शिकारीला निघाली. रानात पोहोचल्यावर नोकर मंडळींनी तंबू बांधले. पहिल्या दिवशीची शिकार चालू झाली. पहिल्या दिवशी सर्वांना ससा, रानकोंबडी यावर समाधान मानावं लागलं. पण नरुशेठला हवी होती ती शिकार काही सापडत नव्हती. शिकारीला येऊन 7 दिवस होऊन गेले. मोर, लांडोर, हरिण, काळवीट, ससा सगळ्यांच्या शिकारी झाल्या, पण हवी ती शिकार काही सापडत नव्हती. सर्वांना आता शिकारीचा कंटाळा येऊ लागला. पण नरुशेठ समोर बोलणार कोण? सगळे गपगुमान आदेशाची वाट पाहत बसले. आज सकाळपासूनच नरुशेठनं पिण्याचा कार्यक्रम चालू केला. शिकार न मिळण्याचा राग दारू पिऊन घालवत होता. तेवढ्यात शंकर खबर घेऊन आला. साहेब, अहो वाघ सापडला. अहो जाळीमध्ये लपून बसला होता. नरुशेठनं बंदूक उचलली आणि हाकाटीवाल्यांना पुढे जाऊन हाकाटी द्यायला सांगितली. तो स्वतः त्याच्या 2 मित्रांना राम्याशाम्याला घेऊन त्या जाळीच्या दिशेनं जाऊ लागला. नोकर मंडळी खूप मागे राहिली. हे तिघे पुढे निघून आले. तेवढ्यात हाकाटीवाल्यानं हाकाटी द्यायला सुरुवात केली आणि जाळीमध्ये हालचाल झाली. नशेच्या तंद्रीत नरुशेठनं बंदूक चालवली.
गोळी सुटण्याचा आवाज सर्वत्र घुमला आणि त्या पाठोपाठ कुणाच्या तरी जोरात किंचाळण्याचा आवाज आला. भयावह किंकाळी. ती ऐकून सर्वांच्या मनात भीतीची लाट उसळली. ही किंकाळी कुणाची? त्या तिघांना प्रश्न पडला. ते जाळीजवळ गेले आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसावा तसा धक्का बसला. एक माणूस तिथे पडला होता. त्याच्या पोटात गोळी लागली होती आणि रक्ताची धार त्याच्या जखमेतून वाहत होती. पोशाखावरून कोणीतरी वैरागी वाटत होता. अंगात भगवी कफनी घातली होती. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. केसांच्या जटा झाल्या होत्या आणि हळद, कुंकू, काळा बुक्का याचा त्याने मळवट भरला होता. तो अजूनही जिवंत होता. तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटत होता. नरेश आता खूप घाबरला. त्याची नशा झटक्यात उतरली. खून, पोलीस केस, फाशी हे शब्द त्याच्या डोक्यात घुमू लागले. त्याने राम्याला दगड आणायला सांगितला. तो दगड त्या वैराग्याच्या पोटाला बांधून त्याने राम्याशाम्याला त्याला तिथल्याच एका तलावात टाकायला लावले. जिवंत वैराग्याला त्याने जलसमाधी दिली. हे बघा, तोंडातून आवाज काढलात तर तुम्हाला पण इथेच जलसमाधी देईन, कळलं? अशी धमकी देऊन नरुशेठनं त्या दोघांचे तोंड बंद केले. ते तंबूजवळ आले आणि सामानाची बांधाबांध करायचा आदेश देऊन जीप घेऊन घरी निघून आले. नरुशेठ घरी आला तो पलंगावर आडवा झाला. कोणाशी बोलला नाही, जेवला नाही, फक्त झोपून राहिला. रात्री तापाने फणफणला. घरवाले काळजीत पडले. डॉक्टर आले आणि इंजेक्शन देऊन गेले. नरुशेठ तापाच्या ग्लानीत झोपी गेला. मध्यरात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात तो वैरागी आला. तू मला जिवंत जलसमाधी दिलीस. माझ्या शरीराला शेवटचं क्रियाकर्म पण होऊ दिलं नाहीस. आत्ता मी तुला सोडणार नाही. आजपासून येणाऱ्या 3ऱ्या अमावास्येला मी तुझा बळी घेणार, माझा सूड पूर्ण करणार. खाडकन तो स्वप्नातून जागा झाला. आसपास शांतता होती. तो परत झोपी गेला. सकाळी उठून तो बाहेर आला. ताप आता उतरला होता. त्याला आता ताजेतवाने वाटत होते. त्याने राम्याशाम्याची चौकशी केली. त्या दोघांनाही काल ताप आला होता. शाम्या बरा होता. राम्या काही घरातून बाहेर पडला नव्हता. तो अजूनही अंथरुणाला खेळला होता. आठवडा गेला. सगळं विसरून नरुशेठ गावात फिरू लागला. पहिल्यासारखा वागू लागला. पहिली अमावास्या आली. नरुशेठच्या मनात थोडी भीती दाटून आली, पण त्याने कोणाला काहीच दाखवलं नाही. तो आज शांत होता. झोपण्याची त्याला भीती वाटत होती. तो परत स्वप्नात आला तर? तसं तर तो एकदाच नरुशेठच्या स्वप्नात आला होता, पण ते स्वप्न अजूनही नरुशेठ विसरू शकला नव्हता. तो घाबरतच झोपी गेला. सकाळी नरुशेठला जाग आली. तो आता चिंतामुक्त झाला होता. ते स्वप्न तापाच्या ग्लानीत आलेलं होतं. त्यात खरं काही नव्हतं याची त्याला खात्री झाली. पण त्याचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. शंकरने आणलेल्या खबरीनं त्याचा हा आनंद हिसकावून घेतला. राम्याच्या मरणाची ती खबर होती. स्वतःच्या हातानं सुरीनं स्वतःचा गळा कापून राम्यानं आत्महत्या केली होती. आश्चर्याची गोष्ट ही होती, त्याने फक्त मानेवरून सुरी फिरवली नव्हती. ती मान कोंबडीची मान कापावी तशी थडा वेगळी केली होती. पोलिसांना आधी खुनाचा संशय होता, पण सुरीवर राम्याच्याच हातांचे ठसे होते. सगळं गाव आश्चर्य करत होतं, पण नरेशला यात काहीच आश्चर्य वाटत नव्हतं. त्याला नक्की माहिती होती की हे त्या वैराग्याचं काम होतं. चेहऱ्यावर नरू भीती दाखवत नसला तरी मनात त्याची भीती वाढत चालली होती. त्यासोबत पिणंही वाढत होतं.
दिवस सरत होते. नरूची भीती वाढत होती. पण अजूनही ते स्वप्न सोडता त्याला काहीच वाईट अनुभव आला नव्हता. दुसरी अमावास्या आली. नरूची अस्वस्थता वाढत गेली. अमावास्येची रात्र सरली. सकाळ झाली. तरीही नरू आपल्या खोलीच्या बाहेर आला नाही. नाश्ता पण त्याने खोलीतच घेतला. त्याचे कान मात्र बाहेर लागले होते. कोणती खबर कानावर पडते का ते पाहत होता. रात्रीपर्यंत कोणतीही खबर न आल्याने तो थोडा निश्चिंत झाला. तेवढ्यात शंकर धावत त्याच्याजवळ आला. शंकरच्या पूर्ण अंगाला घाम सुटला होता. त्याचा श्वास फुलला होता. त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. थोड्या वेळाने तो म्हणाला, मालक, अहो श्याम्या गेला, मेला. अहो काल रात्री त्यानं आत्महत्या केली. अहो बटाटा सोलावा तसं त्याने स्वतःची चामडे सोलली आणि जादा रक्त वाहिल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्या खबरीनं नरूच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला मृत्यू अटळ आहे हे त्याला आता कळून चुकलं. आणि त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. त्यात तो वैरागी आला आणि म्हणाला, राम्या गेला, श्याम्या पण गेला, आता उरला तू. येत्या अमावास्येला मी तुझं पण काम तमाम करणार आणि माझा सूड घेणार. नरू खाडकन जागा झाला. त्यानं सर्व घरवाल्यांना बोलावलं आणि झाला प्रकार सांगितला. सगळेजण चिंतित पडले. माणिकराव पण दुःखी झाले. झालं ते चूकच झालं, म्हणून काय मुलाला मरून देऊ? नाही, हे शक्य नाही. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या मांत्रिकाला बोलावले. त्यात प्रचंड गुप्तता पाळली गेली. मांत्रिकाला सर्व प्रकार सांगितला आणि मुलाला वाचवण्याची भीक त्याच्याकडे मागितली. मांत्रिक म्हणाला, अरे मूर्खा, तू ज्याला मारलंस तो साधा सुधा माणूस नव्हता. तो एक सिद्ध पुरुष होता. त्याला तंत्रमंत्राची जाण होती. तू त्याच्या शरीराला संपवलंस, पण आत्मा अजून जिवंत आहे आणि तो आपला बदला घेतल्याशिवाय मुक्त होणार नाही. तुझ्या बापाच्या चेहऱ्याकडे बघून मी तुला मदत करतोय. येत्या अमावास्येला तो तुझ्या शरीराचा ताबा घेईल आणि तुझ्याच हाताने तुझा अंत करेल. माझे बोलणे नीट कान देऊन ऐक. या अमावास्येला तू तुझ्या खोलीत मध्यभागी बसायचं. चाकू, सुरी, काठी, दोरी काहीही याच्या जवळ ठेवायचं नाही. याच्या बाजूने तुम्ही कुटुंबातील लोकांनी एक रिंगण घालून बसायचं. एकमेकांचे हात धरून रिंगण मजबूत करायचं. कितीही आवाज झाला, कितीही मोह झाला, तरीही हात सोडायचा नाही. रिंगण मोडायचं नाही. कुटुंबाच्या रिंगणाच्या भोवती पहारेदारांचं रिंगण बसवायचं आणि त्यांच्या भोवती मी माझ्या शिष्यांसहित रिंगण करून बसेन. माझ्या मंत्राच्या शक्तीनं त्याला आज रात्रीपर्यंत थोपवण्याचा प्रयत्न करेन. जर त्याला आपण पहाट होईपर्यंत थांबवू शकलो तर याच्यावरचं मृत्यूचं गडांतर दूर होईल. अमावास्येच्या त्या रात्री ठरल्याप्रमाणे सर्वजण नरूभोवती रिंगण करून बसले. शेवटच्या रिंगणात मांत्रिकाने त्याच्या शिष्यांसोबत मंत्राचा जप सुरू केला. घड्याळ्याने 11चा टोला दिला. भीतीची एक लहर नरूशेठच्या शरीरातून गेली. काहीच झालं नाही. मंत्रघोष सुरूच राहिला. घड्याळ्याने 12चा टोला दिला. फट करून खिडकी उघडली. एक जोरदार हवेने खोलीत प्रवेश केला. मंत्रघोष अजून जोरात सुरू झाला.
लांब कुठून तरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. खोलीत विचित्र दुर्गंधी पसरली, पण कोणीच हल्ले नाही की रिंगण मोडले नाही. इतक्यात कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. तो जवळजवळ किंचाळत बोलला, बघ, मी आलोय. नरूच्या हृदयाचे ठोके काही क्षणासाठी थांबले. तो हालचाल करणार इतक्यात मांत्रिक ओरडून म्हणाला, हलू नकोस, तो काही करू शकणार नाही. जोवर ही 3 रिंगणं तुझ्या भोवती आहेत, तो तुला स्पर्शही करू शकणार नाही. हे ऐकून नरूचं थोडं समाधान झालं, पण ते फार काळ टिकलं नाही. खोलीचे सर्व दिवे गेले. खोलीत पूर्णपणे अंधार झाला, पण अजूनही मंत्रघोष चालूच होता. आणि तितक्यात मंत्रघोष थांबला. चटकन खोलीतले सर्व दिवे पेटले. खोलीत पुन्हा प्रकाश झाला. मांत्रिक आणि त्याच्या शिष्यांच्या जिभा कोणीतरी खेचून धरल्याप्रमाणे बाहेर आल्या होत्या आणि त्यांना काहीही हालचाल करता येत नव्हती. पहिलं रिंगण मोडलं. अचानक धपाधप आवाज झाला. पत्ते कोसळावे तसे त्याचे सुरक्षा रक्षक कोसळले. दुसरंही रिंगण मोडलं. शेवटचं त्याच्या कुटुंबाचं रिंगण. त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचाही नाश होतोय की काय याची त्याला फिकीर लागली. त्याने त्याच्या कुटुंबातील लोकांकडे पाहिलं. त्यांना झोप आवरत नव्हती. एक साथ ते सगळे झोपी गेले आणि हाताची ती घट्ट मिठी सैल झाली. तिसरं रिंगण पण मोडलं. बघतोस काय असा? अरे जिवंत आहेत ते, फक्त झोपेच्या आधी नाहीत. निष्पाप जीवन मारायला मी तुझ्यासारखा नीच नाही. माफ कर, मला चूक झाली माझी. तू तू सांगशील ते करायला मी तयार आहे. फक्त मला जीवनदान दे. जीवनदान? आणि तुला? मला जिवंत जलसमाधी दिली होतीस तेव्हा दिलं होतंस मला जीवनदान? चूक झाली माझी. तू सांगशील ते करेन मी. ते तर तुला करायचंच आहे. एवढं म्हणून त्या वैराग्याच्या आत्म्याने नरूच्या शरीरात प्रवेश केला. आता नरूच्या शरीरावर वैराग्याचा कब्जा झाला होता. नरूचे हात हळूहळू त्याच्या पोटाकडे जाऊ लागले. टरटर करत त्याचे पोट फाडू लागले. नरूला सगळं कळत होतं, पण काहीच करता येत नव्हतं. फाटणाऱ्या पोटाच्या वेदना असह्य होत्या. वेदनेने तो कळवळत होता, पण त्याचा त्याच्यावर काबू नव्हता. फाटल्या पोटातून रक्ताची थारोळी बाहेर येत होती, पण अजूनही तो जिवंत होता. तेवढ्यात त्याच्या हातानं हालचाल केली. पोटातील आतडी बाहेर काढली आणि दाताने कर कर चावली. एका क्षणात शरीर निष्प्राण झालं. सर्वांची झोप उडाली. रडारड चालू झाली. आता दोघेही मुक्त झाले होते. वैराग्याचा सूड आता पूर्ण झाला होता.